तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता कनूने शी केलेली असते. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की त्या ड्रॉवरमध्ये जे डायपर आहे ते माझ्याकडे द्या. तेव्हा अर्णव म्हणतो हे घे आणि जे काय करायचं आहे ते तूच कर. तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर, तुम्ही माझ्याकडे कुठे देताय? तुम्ही कनूचे मामा आहात ना, मग तुम्हीच आता सगळं क्लीन करायचं आणि तुम्हीच आता कणूला साफसुद्धा करायचं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो कोण मी? ईश्वरी म्हणते हो तुम्हीच. तेव्हा इथे ईश्वरीने खूपच हुशारीने अर्णवकडून इथे आता व्यवस्थित कणूचं डायपर वगैरे चेंज करून घेतलेलं असतं. आणि मग ईश्वरी म्हणते अर्णव सर, आता हे तुम्ही जाऊन टाका आणि नंतरला आमच्या कणूसाठी न्हाऊ करण्यासाठी गरम पाणीसुद्धा काढा. गरम पाणी बाथरूममध्ये काढून ठेवायला सुद्धा तिने सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने ईश्वरी म्हणत असते की बघितलंस ना कणू, तुझा इतका मोठा मामा, त्याच्याकडून मी आता डायपरसुद्धा चेंज करून घेतलं. तेव्हा इथे नम्रता शुभूला म्हणत असते की मी काय करू? तेव्हा शुभू म्हणत असतो तू एक काम कर, तू आहे ना आता थोडंसं डिस्टन्स मेंटेन कर. नात्यामध्ये एकमेकांना स्पेस दिली पाहिजे. तेव्हा नम्रता म्हणते पण मी तर त्यांना स्पेस देते. तेव्हा शुभू म्हणतो की मग ब्रेक दे ना. ती म्हणजे ब्रेक म्हणजे ब्रेकअप. तेव्हा शुभू म्हणतो नाही ब्रेकअप नाही, म्हणजे त्याने जर तुला भेटायला बोलावलं तर थोडंसं इग्नोर कर. प्रत्येक वेळेला त्याचं काही ऐकू नको. प्रत्येक वेळेला भेटायला लगेच जाऊ नको. थोडासा ब्रेक दे. तुमच्या नात्यावरती खूप जास्त ताण आलेला आहे असं आता शुभूने सांगितलेलं असतं. तेव्हा नम्रताने शुभूचं बोलणं सिरियसली घेतलेलं असतं. तर इथे सुप्रिया किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी आलेली असते. तेव्हा इथे आता कांदा वगैरे चिरण्यासाठी सुरी नसते. ती म्हणते स्वयंपाक तसाच राहिला आहे, माझी सुरी कुठे गेली? तेव्हा एका कोपऱ्यामध्ये तुटलेली सुरी तिला सापडते. ती खूपच जास्त वाकलेली असते. तेव्हा सुप्रिया म्हणते माझ्या सुरीची अशी अवस्था कुणी केली? तेवढ्यातच तिथे शुभू सुरी घेऊन आलेला असतो आणि ती आता सुप्रियाला दाखवतो. तर इथे आकाश हा अजूनपर्यंत घरी आलेला नसतो. एका बाजूला अर्णवला त्याची काळजी असते, तर दुसऱ्या बाजूला इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण कणूला व्यवस्थित सांभाळत असतात. कणूची आता अंघोळ वगैरे झालेली असते आणि अर्णवनेच तिला कपडेसुद्धा घातलेले असतात. तिला पावडर वगैरे सुद्धा लावलेली असते. तेव्हा ईशू म्हणते कणू बाळा, बघितलंस ना, मामाने तयार केलं तुला, मामाने तयार केलं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो तू काय करतेस, फक्त बडबड करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, मी नुसती बडबड करते, मीच सगळी मदत केली आहे तुम्हाला, तुम्ही काय केलेत? तेव्हा इथे अर्णवचा फोन येतो आणि तेव्हा तो ईश्वरीच्या तोंडावरती हात ठेवून फोनवरती बोलून घेतो आणि म्हणतो की माझी आता एक मीटिंग आहे, ती मला ऑनलाईन मीटिंग अटेंड करायची आहे, तू प्लीज आता बडबड करू नकोस. त्यानंतर सुप्रिया म्हणत असते काय रे शुभू, हे सगळं काय आहे? ही सुरी का तू घेऊन आलास? तो म्हणतो अगं ती सुरी वाकली आहे ना, ती माझ्याकडूनच वाकली आहे, पण मी तिला जास्त का वाकवली? तिला फेकून द्यायची होती म्हणून, कुणाच्या हाताला लागायला नको ना म्हणून वाकवली आहे. तुझ्यासाठी मी चांगली सुरी घेऊन आलो आहे ना. सुप्रिया म्हणते शुभू, तू सगळ्यांची किती काळजी करतोस रे? तेव्हा इथे शुभू मनातल्या मनात म्हणतो हो, पण तुम्हाला माझी काळजी कुठे होती? माझ्या नमूला घेऊन माझ्यापासून दूर मुंबईमध्ये आलात ना. माझं प्रेम तुम्हाला कधीच दिसलं नाही, म्हणून तर तुम्ही मला इग्नोर करून त्या आकाशबरोबर तिचं लग्न ठरवलं. पण आता मी ते होऊ देणार नाही आहे. नम्रता फक्त माझी आहे. तर इथे मामी म्हणत असते काय हो, त्या अंजलीला सुद्धा दुसरं काम नाही का? मी मामीबरोबर जाईन असं म्हणाली. आता मी तिच्यासाठी फक्त काही इथे नारळ पाणी लिंबू पाणीच घेऊन जाऊ का? कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. मामा म्हणतात अगं असं काय करतेस, ती आपली भाची आहे ना, मग एवढं पण करायला नको का? ते अर्णव ईश्वरी बघ घरी बाळाची किती काळजी घेत आहेत ते. तेव्हा इथे अर्णवची मीटिंग सुरू असते. मीटिंगमध्ये आता थोडंफार मिसअंडरस्टँडिंग झालेलं असतं. तेव्हा शिर्केला फोन केल्यानंतर तो काही मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करत असतो. शिर्केजवळ बोलत असताना कपाटाचा दरवाजा उघडल्यानंतर इथे आता बाळाची छोटी गाडी असते ना, ती आता जिन्यावरून खाली पडते. तेव्हा इथे ईश्वरीला वाटतं की त्या गाडीमध्ये बाळ आहे. तेव्हा ती धावत पळत तिथे जाते आणि तिला पकडते. बघते तर काय,
त्याच्यामध्ये आता कणू आहे असं तिला वाटत असतं. म्हणून ती इथे तिच्याकडे बघतच दुसरी कुठलीही पर्वा न करता, स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता सरळ धावत पळत जाते. बाळासाठी तिने इथे आता दूध तयार करण्यासाठी घेतलेलं असतं. ते प्रोटीनयुक्त आता पावडरचं दूध असतं, जे आता बाळाला देण्यात येणार असतं. जेव्हा ईश्वरी गाडी बघते त्याच्यामध्ये बाळ नसतं, तेव्हा ती वरती बघते तर जिन्यावरून अर्णव कणूला घेऊन आता हळूहळू येत असतो. कणूला अर्णवच्या हातात बघितल्यानंतर ईश्वरीच्या जीवात जीव येतो. तेव्हा ईश्वरी अर्णवच्या हातातून कणूला घेते आणि म्हणते, माझी कणू, माझी कणू, कशी आहेस तू बाळा? तेव्हा अर्णव म्हणतो, तुला काय झालं? तू किती ओरडतेस, तुला कळतंय का? तिथे कणू रडते, माझी ऑनलाईन मीटिंग सुरू आहे आणि इकडे तू ओरडतेस, कुणाकुठे लक्ष देणार आहे मी? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला नाही माहिती, एका क्षणासाठी मला वाटलं की त्याच्यामध्ये कणू आहे. मला खूप जास्त भीती वाटली सर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अर्णव सर एक काम करतं का? बाळाला मी दूध तयार करायला गेले होते, ते सगळं सांडलं, तुम्ही जरा घेऊन येता. तेव्हा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तो आता बसलेला असतो, पण इथे ऑर्डर होणार नसते कारण का स्टॉक संपलेला असतो. तेव्हा तो मार्केटमध्ये जाऊन खरेदी करणार असतो. तेव्हा इथे ईश्वरीला बाळाला घेऊन घरीच थांबायला सांगतो. आकाश इथे नम्रताला कन्व्हिन्स करण्यासाठी किचन क्लाउडमध्ये आलेला असतो. इथे नम्रता म्हणते, आकाश मला तुमच्याशी काहीसुद्धा बोलायचं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता प्लीज प्लीज फक्त एकदा माझं ऐक, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तुला असं वाटतं ना की मी आपलं नातं सिरियसली घेत नाही, मी आपल्या नात्याला वेळ देत नाही. हे बघ मी तुझ्यासाठी काय केले. आणि त्याने आपल्या इथे हार्टवरती, छातीवरती इथे आता ए आणि एन हार्टशेपमध्ये तयार केलेलं असतं आणि लव असं लिहिलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो, हे फक्त तुझ्यासाठी आहे, कारण का मला तुला विश्वास द्यायचा आहे की मी फक्त तुझा आहे आणि तू फक्त माझी, म्हणून मी हे सगळं तयार केलेलं आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणते, आकाश सर हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं? तो म्हणतो, हो फक्त तुझ्यासाठी. तेव्हा नम्रताचा राग लगेच निवळलेला असतो. ती आकाशला मिठी मारून इथे आता रडायला लागते. तर इथे शुभूला असं वाटत असतं की सगळं काही त्याच्या प्लॅनिंगनुसार होणार आहे. नम्रता आता ब्रेक घेणार आहे आणि मग थोड्या वेळानंतर किंवा थोड्या दिवसानंतर तो ब्रेकचा आता ब्रेकअप करणार असतो. तेव्हा तो इथे नम्रता आणि आकाश दोघांचा रोल प्ले करत असतो. जेव्हा आकाश म्हणतो की नम्रता तू असं का केलंस, तुला माझ्याबरोबर ब्रेकअप करायचं आहे? तेव्हा इथे नम्रता म्हणणार, हो मला ब्रेकअप करायचं आहे. आकाश म्हणतो, का पण? तुझं या शुभंकरवरती खरोखर प्रेम आहे का? ती म्हणते, हे काय बोललास तू आकाश? तू माझ्यावरती संशय घेतोयस का? म्हणजे प्रेमात माझ्यावरती अजिबात तुझा विश्वास नाही आहे तर ठीक आहे, तुझा जर विश्वास नसेल ना तर मलासुद्धा या विषयावरती काही आता बोलायचं नाही आहे, मला ब्रेक हवा आहे. तो म्हणतो, ब्रेक म्हणजे काय? ब्रेक म्हणजे ब्रेकअप? ठीक आहे, हे सगळं तू या शुभंकरसाठी करतेस ना? ती म्हणते, हो त्याच्यासाठी करते. तेव्हा इथे शुभंकर माझा चांगला मित्र आहे, तो माझी किती काळजी घेतो, मला हवं नको ते सगळं बघतो. तेव्हा इथे आता ब्रेकअप हवा आहे तर घे ब्रेकअप, भांडा भांडा दोघांनी भांडा, असं इथे शुभंकर म्हणत असतो. त्याने आता असं ठरवलेलं असतं, मी नम्रताला ब्रेक घ्यायला सांगितलं आहे म्हणजे ती ब्रेक घेणारच. पण तसं काही न होता आकाश आणि नम्रता यांचं पॅचअप झालेलं असतं. दोघेजणं पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात. तर इथे अर्णवने आता बाळासाठी जे प्रोटीन हवं असतं ते त्याने घेतलेलं असतं. ईश्वरी म्हणते, फोटो पाठवा मला, फोटो बघू द्या, मी सांगितले तेच घेऊन आलात ना? अर्णव म्हणतो, त्याच्यात काय फोटो पाठवायचं आहे मला माहिती आहे, बरं तू गप्प बस, मी पाठवतो. तेव्हा इथे अर्णवने आता फोटोसुद्धा पाठवलेला असतो. ईश्वरी म्हणते, सर अहो हे नाही आहे, हे मोठ्या मुलांचं आहे, मी सांगितलं आहे ना. अहो आपली कणू अजून 1 महिन्याची पण नाही आहे, तुम्ही छोट्या बाळांचा आणा बरं. तेव्हा इथे अर्णवला आता ईश्वरी समजावून सांगते. अर्णव पुन्हा दुकानामध्ये जातो आणि ते आता प्रोटीन चेंज करून तिच्यासाठी घेऊन येतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सगळ्याच गोष्टी अजून तुम्हाला कळत नाही, तुम्ही काय इथे 25 वर्षाच्या मुलीचे कपडे शिवता काही 90 वर्षाच्या म्हातारीचं शिवता की काय? म्हणून तुम्हाला कणूसाठी आणायला सांगितलं तर मोठ्या मुलांचं घेऊन येता इथे. अर्णव म्हणतोय, बाई अगं शांत हो शांत हो, मी जाऊन आता चेंज करून आणतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, कणू बेटा तुझ्या मामाला काही माहितीच नाही आहे, येडा आहे ना मामा तुझा, येडा आहे ना मामा तुझा, असं ईश्वरी आता कणूबरोबर खेळत असते आणि तिने अर्णवला कणूसमोरच त्याला वेडा करून ठेवलेला असतं. ईश्वरीने आपला पूर्ण दिवस बाळाला दिलेला असतो. ईश्वरीच्या हाताला सुद्धा लागलेलं असतं. त्यानंतरसुद्धा
ती बाळाची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेत असते. तर इथे शुभू म्हणत असतो, ही नमी-ढमी अजून कशी आली नाही? नम्रता, मला असं वाटतंय की ठरल्याप्रमाणे त्यांचा ब्रेकअप झाला असेल आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं असेल, म्हणूनच तिला यायला उशीर होतोय. तेवढ्यातच इथे आता रिक्षा आलेली असते. तेव्हा शुभंकर बघतो तर काय, नम्रता म्हणते, आकाश सर या ना तुम्ही आईला भेटायला. आकाश म्हणतो, खरंच येऊ? नम्रता म्हणते, हो खरंच या. तेव्हा इथे आकाश आता नम्रताबरोबर इथे सुप्रियाला भेटायला येत असतो. जेव्हा शुभंकर त्या दोघांना एकत्र बघतो त्याचा चेहराच आता पडलेला असतो. नम्रता म्हणते, काय रे शुभू, काय झालं? अरे आकाशला हाय म्हणणार नाही आहेस का? तो म्हणतो, हां आकाश, हाय हाय. तेव्हा आकाश म्हणतो, हाय कसा आहेस तू? आणि त्याला हक वगैरे करतो. तेव्हा नम्रता म्हणत असते की आमच्या दोघांचं पॅचअप झाले बरं का, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तेव्हा इथे शुभू म्हणत असतो की तुमच्यामध्ये जे तिसरं महायुद्ध होणार होतं ते थांबलं का? तेव्हा आकाश म्हणतो, महायुद्ध तर नाही म्हणणार, पण मिसअंडरस्टँडिंग झालं होतं ते आता क्लिअर झालं आहे. तेव्हा नम्रता म्हणते की तुला माहिती आहे का शुभू, आकाशने माझा राग घालवण्यासाठी काय केले? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नम्रता जाऊ दे ना. नम्रता म्हणते, काय झालं आकाश, तुम्ही एवढं केलेत माझ्यासाठी, दाखवा ना. तेव्हा इथे आकाशने छातीवरती एन आणि ए लव असा जो काही हार्टशेपमध्ये टॅटू तयार केलेला असतो तो आता इकडे शुभूला दाखवलेला असतो. तेव्हा शुभंकर म्हणतो, अरे वा आकाश, असं इम्प्रेस्ड केलेस का तू आमच्या नम्रताला? बघतेस ना नमू, असं मुलींना इम्प्रेस्ड करायचं असतं. तेव्हा नम्रता म्हणते, आकाशला ते माहिती आहे शुभू, तुला ते माहिती नाही आहे म्हणून तू सिंगल आहेस, कळतंय का? अजूनपर्यंत तुला एकसुद्धा मुलगी पटलेली नाही आहे. मी काय म्हणते आकाश, आपण शुभूसाठी एखादी चांगली मुलगी शोधूया का? तेव्हा आकाश म्हणतो, हो काही हरकत नाही, आजपासून आपणच कामाला लागूया. तेव्हा इथे शुभू म्हणतो, नाही नको नको, आजपासून कामाला लागू नका, आधी मला माझ्या करिअरवरती फोकस करायचा आहे आणि मग जे काही आहे लग्न वगैरे ते नंतर, आत्ताच नाही. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की ठीक आहे, तुला नाही ना करायचं आहे, बघताय ना तुम्ही आकाश सर, माझ्या बेस्ट फ्रेंडचे विचार किती उच्च आहेत ते, आधी करिअर आणि मग लग्न, बरोबर ना? तेव्हा शुभू म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही बोला, मी आता निघतो. नम्रता, मला पण उशीर होतोय, मी काकूंना नंतर कधीतरी भेटायला येईन, चल बाय. असं म्हणून आता आकाश गेलेला असतो. पण जाता जाता खूपच छान पद्धतीने तो नम्रताला इथे हक करतो, कपाळावरती किस करतो आणि तिला आय लव्ह यू म्हणून तो इथून निघून जातो. शुभंकर आता बघा किती जलेस झालेला आहे. शुभंकर म्हणत असतो, का नम्रता, का का तुला माझं प्रेम दिसत नाही आहे? काच तू आकाशबरोबर पॅचअप केलंस? असा त्याला राग आलेला असतो. त्यानंतर ईश्वरी आता कणूला गोष्ट सांगत असते की मग कावळा म्हणाला, चिऊताई चिऊताई दार उघड, थांब मी माझ्या बाळाला भरवते, न्हाऊ न्हाऊ घालते, असं सगळं ते आता बोलत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, अजूनपर्यंत आकाश आलेला नाही आहे घरी. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हो ना, आकाश तर थोडे हरवलेले असतात, त्यांचं कशातच लक्ष लागत नाही, आणि मला सांगत होते की त्यांच्यामध्ये आणि नमुताईमध्ये जोराचं भांडणसुद्धा झालं आहे. अर्णव म्हणतो, काय, नम्रताचं आणि आकाशचं भांडण? मला असं वाटतं लग्न पोस्टपोन होतं आहे ना, त्याच्यामुळे दोघांमध्ये भांडण होत असेल. त्यांनी त्यांचं भांडण मिटवायला हवं, गरज पडली तर आपणसुद्धा बोलू. ईश्वरी म्हणते, हो ना, मी आज नमुताईला भेटायला जाणारच होते, पण आज कणूची जबाबदारी आपल्यावरती आली म्हणून विचार केला की नंतर कधीतरी जाईन. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, हे सगळं शांत झाल्यानंतर तू एकदा नम्रताला भेटायला नक्की जा. तिच्या मनामध्ये जी काही इन्सिक्युरिटी असेल ती निघायलाच हवी. त्यानंतर इथे आकाश खूपच जास्त हॅपी फेसमध्ये घरी येतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, काय आकाश भाऊजी, आज खूपच जास्त आनंदी दिसताय? तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, आज मी आनंदीच आहे. अर्णव म्हणतो, का रे, पण आता मी सिंदूर म्हणत होती की तुझ्यामध्ये आणि ईश्वरीमध्ये भांडण झालं होतं म्हणून. आकाश म्हणतो, झालं होतं, पण आता नाही, आता सगळं काही व्यवस्थित आहे, आमचं भांडणसुद्धा मिटलेलं आहे. नम्रता माझ्याबरोबर बोलते म्हणून मी हॅप्पी आहे, आता टेन्शनचं काही कारण नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, मी आलोच हां, आणि तो आता निघून जातो. ईश्वरी म्हणते, अर्णव सर बघताय ना, आकाश भाऊजी किती खुश आहेत ना, बरं झालं इथे गणू बाप्पाच पावला, दोघांमधलं भांडण मिटलं, दोघेही आता एकत्र आले. तेव्हा अर्णव म्हणतो, पण आता आपल्याला बाळाची व्यवस्थित काळजी तर घेतलेलीच आहे, पण आपल्याला आकाश आणि नम्रताकडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. त्या दोघांचं लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. तेवढ्यातच इथे अर्णवला मामाचा फोन आलेला असतो की ईश्वरी आता बाळाला व्यवस्थित घेते ना, तर हो असं सांगितलेलं असतं
आणि अंजलीलासुद्धा आता डिस्चार्ज मिळालेला असतो. तेव्हा ते अंजलीला घेऊन घरी येतात. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो, ताई कशी आहेस तू? ती म्हणते ठीक आहे मी आता. तेव्हा इथे मामा म्हणतात की तिला एक सलाईन लावलं होतं, त्यामुळे तिचा ताप तर थोडा उतरला आहे, पण थकवा खूप आहे. ताप खूप असल्यामुळे थकवासुद्धा खूप जास्त आहे. तेव्हा इथे मामीने सांगितलेलं असतं, पण डॉक्टरांनी सांगितले बाळाला जवळ घ्यायचं नाही म्हणून. तेव्हा इथे माझी कनू कुठे आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर बाळाला झोपवते, बाळ आता शांतपणे झोपले. तेव्हा इथे मामी म्हणते, पण बाळाची व्यवस्थित काळजी घेतली आहे ना तिने? तेव्हा अर्णव म्हणतो, हो बाळाला तिने व्यवस्थित घेतले. तिच्या हाताला थोडं लागले, हाताच्या कोपऱ्याला. तिलासुद्धा डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. तुमचीच वाट बघत होतो. मी तिला नंतर डॉक्टरकडे घेऊन जाईन आणि मग तिला घेऊन येतो. बाळाला तर काही झालं नाही ना? तो म्हणतो, नाही नाही, बाळ तर रूममध्ये होतं ना माझ्याबरोबर. ती किचनमध्ये काम करत होती, तेव्हा तिच्या हाताला लागलं बस. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, म्हणजे आजसुद्धा मी बाळाला घेऊ शकणार नाही आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तू काळजी करू नको, बाळ उठल्यानंतर मी स्वतः बाळाला तुझ्याकडे घेऊन येतो. तेव्हा मामा म्हणतात की वल्लरी तू जा बरं, अंजलीला घेऊन आता तिच्या रूममध्ये जा. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीला हॉस्पिटलमधून घेऊन आलेला असतो. तिच्या इथे हाताला जबरदस्त मार लागलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर तुला आता हाताची काळजी घ्यावी लागणार आहे. अगं तुझ्या हाडाला मार बसणं इतपत तू करत काय होतीस? तेव्हा ईश्वरी म्हणते, घ्या, मी बाळालाच वाचवायला येत होते ना, कौतुक करायचं सोडून मलाच टोमणे मारताय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आणि मगाशी मी किती घाबरले होते, कणू पडली की काय असं वाटत होतं, आणि तुम्ही मस्त शांतपणे हळूहळू जिना उतरताय. तुम्हाला माझी काळजी नाही वाटली? मी किती घाबरले होते, तुम्हाला काहीच नाही वाटलं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हां तेव्हा चुकलंच माझं. तेव्हा ईश्वरी म्हणते, आता हा चुकलंच माझं बोलून काय उपयोग? तेव्हा सुचायला हवं होतं ना, तुम्ही यायला पाहिजे होतं, काळजीने मला विचारायला पाहिजे होतं. तुम्ही तसं काहीच केलं नाही. तुम्हाला माझी काळजीच नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर तू जरा शांत होतेस का? अगं मी विसरलो होतो, कणूपेक्षा तू लहान आहेस. तुझ्या मनाचं सगळं काही मला कळायला हवं होतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मग कळायलाच हवं होतं तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो, पण मला एका गोष्टीचं टेन्शन आलं आहे. आता एक हात तर तुझा फ्रॅक्चर आहे, मग तू एका हाताने सगळं कसं काय करणार? कसं काय सांभाळणार कणूला? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही आहात ना माझा राईट हँड. तर पुढील भागामध्ये अर्णव शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही मला लहान मुलगी म्हणता ना सर, आता बघा ही लहान मुलगी किती आगाऊपणा करते ते. तर तिथे आता कणूचे क्लिप असतात, ते ईश्वरीने अर्णवला लावलेले असतात. त्याचबरोबर तिथे कणूचं काजळ असतं, ते सुद्धा लावलेलं असतं. कणूची पावडर असते, ती सुद्धा लावलेली असते. आणि तिने आता अर्णवला लहान मुलांसारखं तयार केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला जेव्हा जाग येईल तेव्हा काय होईल काही सांगता येत नाही. पण इथे ईश्वरीने मात्र त्याला अगदी मुलींसारखं तयार केलेलं असतं, तेव्हा लहान बाळांसारखं. तेव्हा इथे सुप्रिया येते आणि म्हणते, काय रे शुभू, तुझे काही गोळ्या औषधं सुरू आहेत का रे? नाही, सकाळ सकाळ तुझ्या गोळ्यांचं पार्सल आलं होतं, मीच घेतलं ते पार्सल. पण एवढ्या गोळ्या, इतक्या कसल्या गोळ्या तुझ्या चालू आहेत रे शुभू? असं आता सुप्रिया म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता शुभंकर म्हणत असतो, कसल्या गोळ्या चालू नाही आहेत. पण जेव्हा गोळ्यांचं नाव तो ऐकतो तेव्हा तो पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो. सुप्रियाने आता त्याला ओळखले की काय असं वाटत असतं. आणि तेव्हा इथे आता जो अर्णव आहे तो झोपून उठल्यानंतर आरशामध्ये बघतो. तर आरशामध्ये बघितल्यानंतर त्याला इथे क्लिप, काजळ, पावडर सगळं काही लहान मुलांसारखं तयार केलेलं असतं. तेव्हा ईश्वरी सगळं बाजूला उभी राहून बघत असते. आणि आता अर्णवचा हा चेहरा बघितल्यानंतर तिला फार हसू आलेलं असतं. तर इथे राकेश अंजलीला म्हणत असतो की अंजली मॅडम, तुम्ही जेव्हा इथे नव्हतात ना तेव्हा इथे ईश्वरी मॅडम आल्या होत्या, म्हणजे एकांतात आल्या होत्या माझी परीक्षा घ्यायला. मी कसा रिॲक्ट करतोय हे कदाचित त्यांना बघायचं होतं, म्हणून त्या इथे माझी परीक्षा घेण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा इथे अंजलीला आता हे सगळं ऐकल्यानंतर खूपच जास्त राग येतो. तिला असं वाटत असतं की ईश्वरीने असं का केलं असेल ना. तेव्हा इथे राकेशने मुद्दामूनच अंजलीला खोटं नाटं सांगितलेलं असतं, म्हणजे त्याला सगळं काही कळतं आहे. परीक्षा वगैरे घ्यायला अंजली इथे नसताना ईश्वरी आली. हे सगळं आता राकेशने जे केलं आहे ते अंजलीने बोलून दाखवल्यानंतर अर्णव ईश्वरीला तसंही कळणार आहे की याचा अर्थ राकेश हा पूर्णपणे शुद्धीत आहे. फक्त त्याने जे काही नाटक केलं आहे फक्त आणि फक्त स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठीचं हे नाटक आहे, हे आता ईश्वरी अर्णवच्या लवकरच लक्षात येणार असतं. राकेशने स्वतःच्याच पायावरती जणू काही धोंडा पाडून घेतलेला असतो.